अहमदनगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामधल्या प्रवरा नदीवरच्या पुलाचं बांधकाम रखडलंय। मेहंदुरी ते अकोले शहराला जोडणारा हा पूल आहे। पुलाचं काम घेतलेल्या ठेकेदारानं वेळीच काम पूर्ण केलं नाही, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। प्रवरा नदीवर नवा पूल बांधायला नदीवरचा जुना पूल पाडला, नदीपात्रात तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला होता। पावसाळा सुरू होण्यापूर्वी नव्या पुलावरच्या स्लॅबचं काम होणं गरजेचं होतं, मात्र निधी अभावी हे काम रखडल्याचं अधिकारी आणि ठेकेदाराचं म्हणणं आहे। मात्र पावसामुळे नदीपात्रात उभारलेला तात्पुरता रस्ताही वाहून गेल्यानं मेहंदुरी ते अकोला रस्ता बंद पडला। त्यामुळे अवघ्या 2 किलोमीटरचे अंतर पार करायला नागरिकांना 5 ते 7 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो। आज गावामध्ये दवाखाना असून तिथे एवढ्या काही चांगल्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाही। ते सांगतात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीचा आजारवर नाही कंट्रोल झाला, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा, जिल्ह्याला जा, इथे व्यवस्था नाही। त्यासाठी पुढे जाण्याची सुद्धा गैरसोय ना। डीम तयार झाले ते म्हणतात पैसेच नाही, याला आम्ही आमच्या पदर केला, मग आम्ही काही बळजुबरी केली। मग त्यांनी साधारण न आता वड्याला खूप पाणी आलंय आणि ते पाणी येऊन त्याला एक शिडी टाकली, त्या शिडीवरून पोरं नेऊन आणून घालताना एक सकाळी पडलं, ते आम्ही वाचवलं। तो कॉन्ट्रॅक्टदार काही सांगत त्याला शेषेत आणि कोर्ट हे सगळे जबाबदार आहेत। मार्चमध्ये काम चालू झालंय, तरी अजूनही तो रस्त्याचं काम पूर्ण केल्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्या स्ट्रक्चरमधून आत्ताच पाणी बाहेर येतंय, तर किती दिवस हा पूल टिकणार? की ज्याप्रमाणे माडाला जशी दुर्घटना झाली आहे त्याचप्रमाणे इथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। पुलाचं काम तोडून काही पूर्ण केलं नाही, पर्याय रस्ता म्हणून वड्यातून काढून दिलेला आहे आणि शिडी टाकून पर्याय मुलांना शाळेत जाण्यासाठी तिकडं काढून दिलेला रस्ता आहे। 4 चाकी बंद आहे, 2 चाकी बंद आहे, रिकामं जाता सुद्धा येत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।